तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळी? मस्त मजेत. शुभ सकाळ सर्वांना. तर आज सकाळ सकाळी आली आहे बघा इकडे रानात. तर म्हणलं एक चक्कर मारून यावं. जो आपण दोडका लावलेला आहे तर पूर्ण सगळा उगवलाय का काय का तुटाळे झालेत. तर मस्त उगवलाय बघा. आता तुम्हाला दाखवती. आणि आज सकाळची सगळी कामं आवरलीत म्हणलं चला एक चक्कर मारून यावं रानात. कसं असतं सकाळी सकाळी एखादी चक्कर मारली का नाही भारी वाटतं. वातावरण सकाळचं फ्रेश असतं आणि काय म्हणतात ना, हवा एकदम मोकळी मस्त, एकदम दिवस असा फ्रेश जातो सकाळी सकाळी रानात एक चक्कर मारून गेल्यावर. आणि आपला दोडक्याचा प्लॉट कसा वाटतोय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण याला ना म्हणजे कागद कशामुळे टाकला तर अशी आपली गवताची रानं आहेत. मग खुरपाय काय एवढा वेळ भेटत नाही, त्याच्यामुळं मग मध्ये काय औषध मारलं तरी चालतंय. फक्त झाडांना काही इजा होऊ नये म्हणून हे कागद टाकलेला आहे आपण. आणि हो का दोडक्याची रोपं पण बघा कसली मस्त उगवले. तर सगळी उगवली ती, एक पण तुटाळ झालं नाही. हो का ह्या साईडला बी पूर्ण आता ह्या कागदाच्या बाहेर दिसायला लागले ती बघा. तर साधारणतः आज 6वा 7वा ते 8वा दिवस असेल बघा. पूर्ण सगळी उगवून मस्त आले ती. तर म्हणजे काय म्हणतात का नाही, एकदम चुटका म्हणजे 1.5 महिन्यात पीक चालू होणार. दोडक्याचं पीक ना 1.5-2 महिन्यात चांगलं चालू होतं दोडका. तर ह्याला पण अजून लई खर्च आहे. टिजिंग करा म्हणजे मोठं झालं आता ह्याला ड्रिचिंग करायच्या, औषधं मारायची, नंतर मोठं थोडंसं वेल सुटलं की ह्याला टिजिंग करायची. तर असं असतंय. बघा इथं कशी टणटणी आहे. आणि ह्या टणटणीला बघा सकाळी सकाळी मस्त अशी फुलं फुलले ती. कसली भारी फुलं वाटते ती. तर आज सकाळचं जनावरांचं ह्याचं काम आवरलं होतं आणि लवकरच आपल्याला आता आज रानात ना भरपूर कामं येते. बघा अशी फुलं येते टणटणीची. आज रानात ना हे करायचं म्हणजे ऊसाची लागण करायची आहे आणि शेवग्याची पण लागण करायची. तर शेवग्याचा पण कागद पुरून ठेवला आहे. काय करायचं चाललंय रे बोलू बघा पोरग चाललंय पुढं. बोल ना सुद्धा व्हिडिओ चालू आहे म्हणून बोल ना गेला. तर ह्या ऊसाच्या पलीकडच्या रानात ना कागद पुरून ठेवलाय असाच. तर आज बघू आता कोणची कामं होत्यात. आज पहिली लागण होती का शेवगा लावायचा आहे. आणि तसंच आपल्याला गुलाबाची पण लागण करायची आहे लवकर. पण गुलाबाची काय माहिती नाही अजून. तर म्हणलं बघू 1-2 आपल्या शेतकरी दादांच्या तर बघूयात आता कसं काय होतंय ती. कारण आपल्याला गुलाबाचं म्हणजे गुलाब तर लावायचं आहे, पण गुलाबाला ना काय म्हणतात जास्त अनुभव नाही त्यातला. पण बघूया आता जाऊन 1-2 दादांनी बोलवलेलं आहे. त्यांच्या शेतात भरपूर अशी म्हणजे अर्धा एकर गुलाबाची बाग आहे. तर अधिकार त्यांच्याकडे जाऊन पूर्णपणे माहिती घेऊन नंतरच मग आपण नियोजन करणार आहे गुलाब लावण्याचं. तर बघू आता आज वेळ भेटला तर जाऊनच येणार आहे. आणि ही ऊसाची सरी बघा कसं बेड काढल्यात आहे. तर ह्यातूनच निम्म गुलाबाला ठेवायचं आहे आणि निम्म ऊस लावून टाकायचं आहे. तर आज तर लागण पण करायचे आणि म्हणजे बेड काढून ठेवतंय. पण आता अजून त्यातली काहीच आपल्याला माहिती नाही ना गुलाबाचे. तर कशी लागण करायची, कसं काय असतं त्याचं, त्याला रान कसं लागतंय, काय करावं लागतं. फक्त बेड काढून ठेवलेलं आहे. तर म्हणजे निम्यापासून एक साधारणतः 10 गुंठ्याचा आपण सोडणार आहे बेड आणि नंतर इकडं ऊस लावून काढणार आहे. तर म्हणलं आज चला सकाळ सकाळीच एक व्हिडिओ बनवा. कारण आज आपल्या जनावरांची ह्यांची कामं झालेली आहे ती. कारण कसं असतं सकाळीच अंधार म्हणजे अंधारातच निम्मी अर्धी कामं आवरतात. आणि त्याच्यामुळं मग जास्त काही जनावरातले व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही. आणि खरं सांगू का तुम्हाला, ज्यावेळेस धाराला आपण बसतो ना आणि व्हिडिओ काढायचं म्हणलं का ना, अशा गाया चटाचट शिफ्ट मारते ते का नाही की नको होतं. जराशा सांभाळाय काय वाटत नाही, वैरण पाणी कराय काय वाटत नाही. पण जेव्हा धाराला आपण बसतो ना तर सपासप तोंडावर, आणि ती बी कुठं नाहीत, चटकीनं तोंडावर शिफ्ट मारतात. कशी फिरवते बघितलं का. तर असं असतं बघा दर्शनची कामं. आणि त्याच्यामुळं सकाळी मग उरकायची असतात काही कामं. आणि मग एवढा वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला. कारण सकाळी ह्यांचं कसं वेळेत 7:30 पर्यंत
झाडलोटी धारा दूध काढणं ही सगळं व्हायला पाहिजे. आणि आपलं कसं म्हणजे बंदिस्त गोठा असल्यामुळे सगळे शेण आपल्याला रोजची रोज कंटिन्यू 2 टाईम उचलावं लागतं. आणि कसं आहे की जितकं आपण शेणपाणी उचलतो ना खरंच म्हणजे स्वच्छता चांगली राहते बरं का. आणि आपल्याला तशी एका दादांची पण कमेंट होती, मुक्त गोठा करा, मुक्त गोठा करा, म्हणजे जनावर आजारी पडत नाही ती. तर ती म्हणजे ती गाई जी आहेत ना नवीन आणलेल्या आजारी पडण्याचं कारण म्हणजे ती वेल येते आणि वेल्यामुळं त्या आजारी पडल्यात. आता जसं आपल्या ह्या जुन्या गाय आहेत किती वर्षापासून बऱ्याच वर्षापासून आहेत, पण असं म्हणजे कधी आजारीही पडत नाहीत कारण आपली स्वच्छता बी तशी असते. तर स्वच्छता बी तशीच असते बरं का. बघा आता धारा झालत्या खायला टाकले दुधाची, अजून दूध जायचंय डेअरीला, केंड ठेवल्या तिथं नेऊन. बघूया कसं काय होतंय, कारण मला तर खूप आवड आहे बरं का. मी खूप दिवसापासून म्हणत होती गुलाबाची बाग लावायची, पण त्यातला काहीच अनुभव म्हणजे काहीच माहिती नाही आपल्याला, कशी लागण, काय काय करतात, कसं करतात, त्याला औषधं फवारणी काय काय असतं, त्याला खाद्य कसं लागतं, काय काहीच कल्पना नाही. तर आपल्या शेतकरी दादांच्यात कुणाच्यात जर शेतात असेल, कुणी जर म्हणजे गुलाबाची शेती करत असेल ना, तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं असतं आणि जुळेल का नाही आम्हाला. कारण माझी खरंच खूप इच्छा आहे लावायची आणि मी आत्ताच नाही बऱ्याच दिवसापासून म्हणते. तर आज मी वेळ काढून जाऊन बघून येणार आहे त्या दादाच्या बागत. गुलाबाची बाग त्यांची इतकी भारी आहे का नाही, म्हणजे बऱ्याच वेळा मला त्यांनी म्हणजे असं फोटो पण पाठवलेलं, पण आता प्रत्यक्षात अजून काय जाऊन बघितली नव्हती. तर नक्कीच जाऊन बघेन आणि त्यानंतर मग पुढचा निर्णय घेणार आहे की काय करायचं काय नाही ती. आणि तसंच हे आपलं आहे चिक्कूचं झाड. असं ह्याला ना शेंड जळतात आहे शेंड. आणि हो का चिक्कूला बघा ना कशी फुलकळी चिक्कू असलं गच्च भरले ना. हो का एवढं भारी चिक्कू येतात का नाही ह्याला. आणि झाड पण बघा केवढं आहे, लय पण मोठं नाही लय पण बारका नाही, मिडियम मध्येच आहे. पण एवढं चिक्कू ना ह्याचं नाश होत्यात असं खाली, कारण आपण म्हणजे घरगुती खायसाठी लावल्यामुळं एकाच झाडाचं चिक्कू काय कोण बी काय नेत नाही. तर आपलं खाऊन खाऊन जे राहते आणि ती पाखरं खात्यात. पाखरं बऱ्यापैकी हो का नास्तच करतात, पाडतात खाली पिकायला लागल्यावर. आणि हे आमच्या अयो राधूचं बाळ आमच्या राधूचं बाळ आता दूध पिऊन बसले, शांत बसले एवढं. तर आपल्यावर राधूला द्यायची महागारी. राधूच्या जागेवर आता दुसरी आणायची काही राधू. तर राधूच्या कासाला निघलेला आहे मस्टड्या, म्हणजे पहिला झालेला. तर आता आपण ती महागारी करणार आहेत आणि नवीन आणणार आहे त्याच्या जागेवर. हे राधूचं बाळ मी म्हटलं ह्याला ठेवून घ्यावं आणि राधूला महागारी द्यावं. तर म्हणते तसं नाही जमत, कारण लयच सुंदर बाळ आहे बघा तिचं, लय भारी वाटतं, मला लय आवडतं. आणि ह्याच्या आधी एक कमेंट आपल्याला अशी पण होती बरं का, की ह्याच्या अगोदरची तुमची कालवडी काय केल्या. तर आपल्याकडं बऱ्याच वेळा म्हणजे भरपूर कालवडी आत्तापर्यंत मला वाटते जवळपास ना 25-30 कालवडी घरच्या झाल्या असत्या. पण विषय असा झाला की कालवडी सांभाळल्या बरं का, 1-2 महिने सांभाळल्या. आणि नंतर आमच्या दादाने काय केलं, कोणी मागितलं की त्यांना देऊन टाकल्या सांभाळायला आणि घरी एक पण ठेवली नाही. तर सगळ्या कालवडी बघा अशाच बहिणींना दी, कुणाला दी, जी ओळखीची म्हणजे जे जास्त संबंधातले त्यांनी मागितले की देऊन टाकायचं, आणि ती पण तशाच दिलेल्या आहेत. तर अशाच म्हणजे बऱ्याच वेळा अशाच दिल्यात आहे बरं का. काही काही आपण विकल्या पण मोठ्या झाल्यावरती, आणि काही काही तर अशाच देऊन टाकल्या सांभाळायला, कारण मागितल्यावर नाही म्हणत नाहीत. लगे आमच्या दादाला तर लगेच होतं, लगेच देऊन टाकतो म्हणतो, असं ते मागितले जाऊ दे नेऊ द्या. आणि आत्ता बी बघा जस्ट आता ही किती 3 ते 4 दिवस झाले का नाही वेलेल्या, तोपर्यंत तर लगेच 2 जणांचा तर निरोप आला की तुमच्या कालवडी झाल्या तर मग द्या आम्हाला सांभाळायला. म्हणलं ह्या वेळेस कुणाला द्यायच्या नाही, तर आपल्या आपल्या घरी सांभाळायच्या. तर आता ह्या दोन्ही पण आहेत ना, दोघी पण मागत होती, पण म्हणलं नाही आता का म्हणजे 1 महिनाभर तुमच्याकडे राहू द्या, दूध म्हणजे खायला थोडा चारा खायला लागला की द्या म्हणून. म्हणलं नाही ह्या वेळेस कोणाला द्यायच्या नाहीत, घरी सांभाळायच्या. पण त्यातून थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळं आपल्याला ही राधू माघारी रिटर्न करायचे. तर चला सध्या बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय ती.
आणि जर खरंच ताईंनो दादांनो ना गुलाबाची शेती जर तुम्ही कोणी करत असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच सांगा की काय का म्हणजे कसं असतं त्याचं. कारण माझी पण इच्छा आहे ना, आपण म्हणजे आता सध्या बेड काढून पण एक 5-6 गुंठ्याचं 6 ते 7 गुंठ भरण अशा हिशोबाने आपण ठेवलेलं आहे. तर म्हणलं लावून काढू, मग बघूया काय होतंय काय नाही ती. आता चांगली चौकशी केल्याशिवाय काहीच कळणार नाही आपल्याला. कारण कसं आहे की मला पहिल्यापासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून जशी मी बघितली ना, गेलते मी एका दादांच्या शेतात, तशी पण माझी लई आवड झाली. पण म्हणलं आपल्याला जुळतंय का नाही त्याच्यामुळं मग आतापर्यंत लुटत गेलं. पण आता म्हणलं बघूयात काय होतंय ती. तर नक्कीच तुम्ही पण मला सांगा की कशा पद्धतीने त्याची लागण असते, काय काय असतं ती. तर कमेंटमध्ये सांगा. आणि म्हणजे त्याला काय काय म्हणतात आता मला पण एवढं हे सांगता येणार नाही. तर असं द्या. चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय ती. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि इकडे बघा आमचा मुर्गा कसा बघतोय, भेटला का? तरी वर्षाचाच आहे बघा, वर्षाचा 1 वर्षाचा केवढा झालाय बघितलं का? एवढं भारी आपलं कुक्कुटपालन झालं असताना एवढी नुकसान झाली का नाही काय सांगायचंय तुम्हाला. भरपूर नुकसान झाली. जवळपास आपल्या 150-200 कोंबड्या आपल्या गेले ते. तर असं नंतर नव्याने तयारी करायची. जाऊ द्या. चला बाय सर्वांना.